ट्रेकिंगच्या वाढत्या क्रेजसोबत दुर्दैवी घटनांचं प्रमाणही वाढताना दिसतंय। इर्शाळगड, राजगड, सिंहगड अशा अनेक ठिकाणी ट्रेकिंग दरम्यान मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत। कधी रील बनवण्याच्या नादात तर कधी अपुरी तयारी आणि निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागतोय। सोशल मीडियावरचे आकर्षक व्हिडिओज पाहून अनेक जण कोणतीही माहिती किंवा शारीरिक तयारी न करता ट्रेकिंगला जात आहेत। याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं नवं ट्रेकिंग धोरण आणलं आहे। या धोरणानुसार जंगलातील ट्रेकसाठी प्रशिक्षित गाईड सोबत असणं बंधनकारक असेल। गाईड शिवाय ट्रेकला परवानगी मिळणार नाही। प्रत्येक 10 ट्रेकर्स मागे एक गाईड असणार असून एका गटात जास्तीत जास्त 150 जणांना परवानगी असेल। सुरक्षेसाठी गाईडकडे फर्स्ट एड किट असणं, दर 30 मिनिटांनी बेस कॅम्पशी संपर्क ठेवणं आणि प्रत्येक थांब्यावर उपस्थिती तपासणं आवश्यक असणार आहे। ट्रेकर्स मागे राहिले आहेत का किंवा धोकादायक ठिकाणी गेले आहेत का यावरही लक्ष ठेवावं लागणार आहे। निसर्ग संवर्धनासाठी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे। स्वतःचा कचरा स्वतः उचलणं बंधनकारक असेल। मोठ्या आवाजातील स्पीकर्स, कॅम्पफायर, शस्त्र आणि फ्लॅश फोटोग्राफीवरही निर्बंध असणार आहेत, जेणेकरून वन्यजीवांना त्रास होणार नाही। तसंच प्रत्येक ट्रेकरकडे GPS युक्त वॉकी टॉकी आणि ट्रेकिंग ॲप असणं आवश्यक असणार आहे। अल्पवयीन मुलांसाठी पालकांची परवानगी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकल सर्टिफिकेटही आवश्यक असेल। वन विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतरच ट्रेक करता येणार आहे। थोडक्यात ट्रेकिंग हा फक्त रील्स आणि फोटोंसाठीचा विषय नाही, तर जबाबदारीनं अनुभवायचं साहस आहे। महाराष्ट्रातही असं कडक ट्रेकिंग धोरण लागू व्हावं असं तुम्हाला वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच कॉन्टेंटसाठी फॉलो करा रेडिओ कर्मवीरला।